तर नमस्कार मंडळी. नमस्कार. तर आज आम्ही तुम्हाला आमच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहे. येस. तसं आमच्यासाठी आज जुना विषय येस. पुराना हो गया. त्यासाठी नवीन विषय. हां, कारण आमच्या रिलेशनला तर 10 वर्ष झालेले, पण तुम्हाला नाही माहिती, तर मग आम्ही आमची लव्ह स्टोरी शेअर करतोय आज. हां, आणि लव्ह स्टोरीमध्ये इंटरेस्टिंग पार्ट आहे. इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे एकदम खतरनाक इंटरेस्टिंग. काय सांगतोयस तू असं त्यांना? माझी मर्जी, काय सांगायचं आहे ते. तू कोण मला अडवणारी? बरं, ठीक आहे. मग सो इंटरेस्टिंग पार्ट असा आहे, लोहगड आहे त्याच्यात. येस. जसं की आम्ही काल लाईव्ह आलो होतो, तेव्हा आम्ही सांगितलं होतं की आम्ही हे करणार आहोत, लव्ह स्टोरीचा आमचा प्लॅन सांगणार आहे. आहोत. येस, आमचे हे करणार आहोत, लव्ह स्टोरी सांगणार आहोत. हे करणार आहोत, हे काय लव्ह स्टोरी सांगणार आहोत असं म्हण. येस. सो बेसिकली हा उद्देश आणि मी ऋषाली आणि आम्ही दोघं पुण्याला भेटलो. पुण्याला भेटलो. येस, तसे म्हणजे आम्ही आम्ही दोघं दोघं पण नाशिकचे नाशिकचेच आहे. आहे. येस. पण आम्ही भेटलो पुण्याला. हा पण एक ट्विस्ट आहे. लोकांना वाटतं आम्ही इथेच भेटलो असं, पण तसं काही नाही. आम्ही दोघं पण नाशिकचे, कॉलेज पण जवळजवळ होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आम्ही एका क्लासला पण होतो. हां, पण ना मी ह्याला बघितलेलं आहे ना ह्याने मला बघितलेलं आहे. बरोबर. आम्ही ड्रॉइंगच्या क्लासला होतो. ड्रॉइंगच्या म्हणजे आम्ही ज्या फील्डमध्ये आहे त्याच्या जे ॲक्च्युली आम्हाला मी आर्किटेक्चरची तयारी करत होतो आणि ही कसली करत होतो? डिझायनिंगची. हां, डिझायनिंगची. जे येस. आम्ही केलं ते. हां, तर आम्हाला त्याच्यासाठी CETसाठी प्रिपरेशनला क्लास लावला होता आम्ही. तर त्या क्लासला आम्ही सोबत होतो. हां, हा फक्त मध्ये बसायचा आणि मी बाहेरच्या साईडला बसायची, बस एवढाच फरक होता. बाकी काय पण पण आम्ही तिथे पण भेटलो नाही. आम्ही CET वगैरे दिल्या आणि मग आम्ही पुण्याला गेलो. हां, म्हणजे नाही तसं नव्हतं. मग त्यानंतरून सीन काय झाला, मी नाटा दिली आर्किटेक्चरची, पण ॲज युज्युअल मी काय सिलेक्ट झालो नाही. नाही, तू सिलेक्ट झाला होता, पण तू गेलो नाही. पुढच्या राऊंडला गेला नाही. हं. पेपर व्यवस्थित दिला होता, मार्क्स चांगले आले होते, पण त्याने पुढचा राऊंड दिलाच नाही. हां, आणि त्यानंतरून मग 1 वर्ष BCS केलं. त्यानंतरून मग काय खटकी पडली, ह्याला आपलं डिझायनिंग करायचं असं हे झालं. म्हणजे माझी एक मैत्रीण आहे, ती ऑलरेडी सिनियर होती आम्हाला. तर तिने सजेस्ट केलं की असं असं कर, छान आहे, फील्ड चांगली आहे, मस्त आहे, माझ्या कॉलेजला ॲडमिशन घ्या, मिळून जाईल तुम्हाला. म्हटलं ठीक आहे. तुम्हाला म्हणजे मला भाऊ. माझा हिला नाही. हां, मी वेगळीकडे होती तेव्हा. हां, हिचा त्या गोष्टीत संबंध नव्हता. मग त्यानंतरून मी 2017मध्ये ॲडमिशन घेतलं आणि क्लासेस चालू झाले आमचे. आणि नेहमीप्रमाणे 1 महिना लेट ही पोरगी. येस, कॉलेज नेहमीप्रमाणे चालून ह्यांचं 1 कॉलेज महिना. सुरू झालं होतं आणि हे पण 3 जणांनी ॲडमिशन, म्हणजे ती एक आम्हाला सिनियर होती, ती ह्यांची मैत्रीण, आणि हा आणि शुभम, असं हां, असे ते हे दोघं होते ज्यांनी एक साथ आले होते. तशी मी आणि यज्ञेश, आम्ही दोघी सोबत होतो. हां. आम्ही दोघींनी सोबत ॲडमिशन घेतलं होतं. ती 1 महिना आधी आली होती आणि माझं हो नाही, कारण माझे पॅरेंट्स खूप 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 स्ट्रिक्ट आहे. पॅरेंट्स नाही म्हणता येणार, माझे पप्पा खूप स्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं होतं की तू तू नाशिक सोडून बाहेर शिकायला जायचंच नाही. आणि ते मला मुंबईला पाठवत होते, पण कसं, मुंबईला तू सकाळीच जायचं पंचवटीने आणि रात्रीच्या पंचवटीने नाशिकला परत यायचं. या बेसिसवरती मुंबई चालणार होतं, पण पुणे चालणार नव्हतं, कारण नाशिकपासून पुण्याला तर अपडाऊन शक्य नाही, पण मुंबईला होतं. खूप बरोबर. लोक जॉब वगैरेला पण जातात. सो तशाच प्रकारे मी खूप खूप प्रयत्न केला. पप्पा रडली वगैरे, मला मार्क्स पडलेले आहेत, मला नंबर लागलेला आहे, हे झालं ते झालं, खूप खूप रडली. आणि मग त्यांनी 1 महिन्यानंतर मला पाठवायला परमिशन दिली. पण तोपर्यंत मी माझ्या ॲडमिशनचे प्रोसेस सगळी कंप्लीट करून ठेवलेली होती, कारण मला माहिती होतं की पप्पांनी ऐकलं की फक्त फी भरायचं काम राहील आणि पटकन जायचं असं. आणि माझी फीस पण कमी झालेली होती, मला स्कॉलरशिप पण होती, म्हणजे स्कॉलरशिप मिळाली होती, तर त्याच्यामुळे माझी फीस पण कमी होती. त्याचा काही विषयच नव्हता. मग मला जाऊ दिलं पप्पांनी. मग 1 त्यानंतर महिन्यांनी हे सगळं करून मी आली होती. 1 महिन्यानंतरून ही आली. तोपर्यंत आमची बाकीच्यांशी मैत्री वगैरे झालेली आणि हां, मी मस्त म्हणजे एकटीच होती आणि ह्यांचं सगळ्यांशी बॉन्डिंग झालं होतं. नवीन मुलगी होती. ही आली पहिल्या दिवशी हिचे पप्पा हिला समजत होते. सगळे असे
फॅमिली गेट टुगेदर होता आणि मी, पप्पा, आई. असं तिघांचा गेट टुगेदर होता. ते एकमेकांना समजत होते. हा, माझी बहीण पण होती. आणि मी कटोरं राहायचं. कटोरं इन द सेन्स आम्हाला डब्यामध्ये पाणी भरून आणावं लागायचं याचं काय ड्रॉइंगसाठी पेंट वगैरे करण्यासाठी आम्हाला. मग मी असा जात होतो. हा, म्हणजे एक आमचा ते हे होतं ज्याच्यामध्ये पाणी घेऊन यायचा ब्रश बुडवायला. ब्रश बुडवायला, परत लागल्यावर ते हे करायला. कारण स्टार्टिंग एक इयर, फर्स्ट इयर जो पण आहे आम्हाला, तो सगळा पेंटिंग वगैरे तेच शिकवलं. हँडवर्क वगैरे होतं. बेसिक खूप खूप शिकवली. बरोबर, त्या गोष्टी शिकवल्या. त्यानंतरून ते झालं आणि जाता जाता मी हळूच असं लक्ष दिलं कोण आलं आहे. मग तिचे पप्पा तिला समजत होते, हे बघ आता तुझ्यासोबत तुझी आई नसणार आहे, तुझं करणारं कोणीच नसणार आहे, त्यामुळे तुला तुझ्या गोष्टी स्वतःलाच करायच्यात. म्हणलं कसं काय समजवत आहे बाई हे, एवढी मोठी पोरगी झाली, तिकडे याला आपलं काय म्हणतात डिग्रीला आली आणि तिला समजवत आहे आई नसणार हे नसणार. म्हणजे ॲक्च्युली मला पार्श्वभूमी माहिती नव्हती, त्याच्यामुळेचा विषय बॅकग्राऊंड. व्हॉट काइंड ऑफ पार्श्वभूमी? म्हणजे की बा हिला आईची जास्त सवय, असं हे माहिती नव्हतं. ते नंतर समजलं मला. म्हणजे मला खूप 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 आईची सवय होती. मी पुण्याला गेली म्हणून मला जरा आता मी नीट आहे, नाहीतर डायरेक्ट लग्न झालं असतं तर मी जगूच नसती शकली असं बिना आईची. ते साली ते नाही का, साला आहे हुंड्यात देता वगैरे, तसं आईला हुंड्यात आणावं लागलं असतं. तसंच काहीतरी करावं लागलं. ते झालं. मी ते हे घेऊन आलो पेंट वगैरे. मग यज्ञाक्षीने आमची ओळख करून दिली. यज्ञाक्षी ऑलरेडी आलेली होती तेव्हा. मग तिने आमची ओळख करून दिली की हे पण नाशिकचे आहेत. म्हणजे ते दोघं पण, हा आणि ह्याचा मित्र पण नाशिकचा होता. मी आणि ती पण, यज्ञाक्षी पण नाशिकचं होतं. शुभम आणि मी नाशिकचे होतो, ह्या दोघी नाशिकचे, अशा आम्ही 4-1 जण होतो. तर मग तिने असं करून दिली ओळख की हे पण नाशिकचे. मग यज्ञाक्षी, मी, उद्देश आणि शुभम असे आम्ही लाईनीत, सिंगल बेंच होते ते, असे आम्ही लाईनीत बसायचो. ते पण एकदम परफेक्ट दरवाजाच्या साईडच्या लाईनीत. दरवाजा असा होता समोरच्या साईडला, तिथून आत घुसलं का एक्झॅक्ट लाईनीत असे आम्ही डायरेक्ट तोंडाला दिसत कोणाला. पहिल्याच लाईनीत यज्ञाक्षी, मी, उद्देश आणि शुभम. मग त्यानंतरून सीन काय झाला, एक दिवस माझा मोबाईल असा डेस्कवर होता, असा पडलेला होता आणि आमच्या पुढे एक मुलगी बसायची, तिच्या डेस्कवर होता का माझं, तिच्या आम्ही रिसेस झाली, आम्ही टिफिन खायला जात होतो आणि ह्याचा फोन तिच्या डेस्कवरती ठेवला होता आणि आम्ही पहिले जे 4-5 बेंच आहेत ना ते एकत्र करून तिथं बसलो होतो टिफिन खायला. तर मला नाही माहिती ना, मला वाटलं तिचा डेस्क आहे तर तिच्या डेस्कवर तिचा फोन असेल. तर तो अचानक असा ब्लिंक झाला, म्हणजे मेसेज आला, त्याचा होम स्क्रीन दिसली नाही, वॉलपेपरची स्क्रीन दिसली. आणि तेव्हा ह्याचा फोटो ठेवलेला होता त्याच्यावरती एडिट वगैरे करून. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट, एडिट वगैरे करून. एडिट म्हणजे समोर जसा दिसत होता तसा त्या फोटोत अजिबात दिसत नव्हता. मी फक्त चष्मा गॉगल लावला होता आणि ब्राईटनेस वाढवला होता त्याचा फोटोचा आणि कलर टाकले होते, पॉपअप केले होते, बस एवढंच. तेच ना, मग एडिट करून तू फोटो ठेवलेला होता. आणि मला काय वाटलं की तिचा तो ब्लिंक झाला, मला वाटलं तिचं कोणी असेल, म्हणून मी यज्ञाक्षीला असा कोणा मारला, म्हटलं तो पोरगा बघ ना कसला भारी आहे, त्या फोनमधला त्या स्क्रीनवरचा, हा नाही त्या स्क्रीनवरचा. ह्यांनी ऐकून घेतलं, सगळ्यांनी ऐकून घेतलं. यज्ञाक्षी याला असं पण बोलली, आता उद्देश तू आता गेला नाही, तसं नाही झालं. मग तिने पण पाहिलं, मग मी फोन उचलला तिथला थोड्या वेळाने. हिने विचारलं तू का बरं फोन उचलला, तो म्हटलं तू का उचलतोय फोन, तिचा फोन आहे. म्हटलं नाही माझा फोन आहे. मग म्हणे हा फोटो कोणाचा आहे, म्हटलं माझा. असं झालं, शिट. म्हणे हा फोटो, म्हटलं माझा. मग म्हणे, मग हे झाली. मग यज्ञाक्षी बोलली तू गेला म्हणे आता, तुझं काय तू गेला म्हणे आता तुझं काही खरं नाही. अरे यार, मी मजाकली घेतली ती गोष्ट. यांनी मजाकली घेतली होती, मी पण मजाकली, म्हणजे ती पण मजाकच बोलत होती, असं काही हे नव्हतं. पण असं बोलली, मला असं झालं शेट यार, मी फक्त तिथून निघून गेली. मग तेवढं झालं. त्यानंतर मग ही म्हणे मला फोटो काढायचे. आणि हे
ही जी सिच्युएशन आहे ही आम्हाला भेटल्याच्या दुसऱ्याच दिवशीची आहे. का हा. त्याच दिवशीची आहे? नाही, दुसऱ्या दिवशी, दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी. दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचीच गोष्ट आहे का? अजिबात जास्त दिवस नव्हते झालेले की हा ठीक आहे. मी त्या मुलीला पण नव्हती ओळखत जास्त, ह्यालाही नव्हती ओळखत, काहीच हे नव्हतं. बरोबर. आणि तेवढं झालं. त्यानंतरून मग ऍडमिशन प्रोसेसमध्ये मी माझे फोटोज नव्हते दिलेले, त्याने पण ह्याचे फोटो नाही 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 नाही. आय कार्डसाठी तू तुझा फोटो नव्हता दिला, मी माझा फोटो नव्हता दिलेला हा. आय मग कार्डसाठी. ही म्हणे मला फोटो काढायचे, मला वाटलं फोटोशूट करायचं, हिला हा माहिती असेल. पहिल्यापासूनच फोटो काढत होता, मला नव्हतं माहिती की ह्याच्याकडे कॅमेरा DSLR आहे आणि फोटो काढायचे. हे बॅकग्राऊंडच मला माहिती नाही. मग मी हिला म्हटलं आत्ता तर शक्य नाही, म्हटलं आपण रविवारी वगैरे काढू. ही म्हणे खूप लेट होईल म्हणे रविवारी. म्हटलं रविवारी लेट होईल, मग लगेचच्या लगेच कसं काय मी काढू म्हटलं म्हटलं. नाही, लगेचच आता हे सुटलं ना, लगेचच ऑफिस कॉलेज कॉलेज. सुटलं ना, लगेच काढायला जाऊ. मी असं बोलली. हा DSLRचा फोटोचं बोलतोय, मी पासपोर्ट साईज फोटोचं बोलत होती. हा, ही पहिले बोलली नव्हती की पासपोर्ट साईज फोटो काढायचे. मी फक्त बोलली, मला काय वाटलं सर येऊन बोलले उद्देश मी अजून 1-2 जण होते त्यांनी नाही दिलेले, तर माझ्या बाकीच्यांशी ओळख नव्हती, ह्याच्याशी होती, म्हणून मी गेली की आपण फोटो काढायला जाऊ, आपण सोबत जाऊ, तुला पण नाही काढायचे, मला पण नाही माहिती ह्या एरियातलं, तुला नाही माहिती, दोघं मिळून बघून येऊ की कुठे फोटो काढतात, भेटून जातील असं. हा, हे नंतर बोलणं झालं. नाही हा असं बोला, हा बोलला आत्ता, तोपर्यंत तर लाईट वगैरे सगळं चाललं जाईल. मी विचार करत होती, आणि मी विचार करतो जायला रविवारी काढायचे मस्त, तर हे काय मध्ये चुकलं. मग ते झाल्यानंतर ही म्हणे अरे पासपोर्ट साईज फोटो साईड काढायचे. फोटो. मग पासपोर्ट साईज फोटो काढायचे म्हटलं, तर म्हटलं मला तर काय माहिती नाही, तरी आपण बघू. ही म्हणे मला माहिती एक ठिकाण निगडीतलं, आपण तिथं जाऊ. म्हटलं ठीक आहे चल तसं मी करू. पप्पांसोबत आली होती ना जेव्हा ऍडमिशनचा फॉर्म भरायला, तेव्हा आम्ही गेलो होतो तिथे, मी बघितलं होतं. मी बँकेत गेली होती, हा तिथं चेक भरायला, डीडीचा चेक भरायला. त्याच्या शेजारी होतं ते, मला तेव्हा आठवलं की अरे तेव्हा होतं. मग चला, मग ह्याच्याकडे गाडी होती, माझ्याकडे नव्हती. मग माझ्याकडे तेव्हा ह्याची शुभमची गाडी होती R15. मग मी ती गाडी घेऊन आलो. ही म्हणे एवढी उंच गाडी, आता मी ती R15 गाडी, आणि उंच मला सीट आली. लिटरली बसताच नव्हतं येत त्याच्यावरती. मग आम्ही काय केलं, माझी एवढी उंची असताना सुद्धा नव्हतं बसता येत, मला नाही माहिती कसं, पण मला बसताच नाही आलं त्या गाडीवर. मग आम्ही काय केलं, ती फुटपाथच्या साईडला लावली, मी फुटपाथवर चढली, मग त्याच्यावरून त्या गाडीवरती उडी लोक बघत होते अक्षरशः. मग आम्ही फिरून गेलो. अशी ही आमची फर्स्ट राईड होती. हा, मग आमची ती फर्स्ट राईड होती. मग आम्ही गेलो, फोटो वगैरे काढले, फोटो वगैरे आले गेल. तो बोलला होता ना 2 वर्ष ठेवू का 1 वर्ष राहू देऊ आम्ही बॅकअपला असता म्हणे, कधी पण या, 2 वर्षांनी पण तुम्हाला मिळेल. हा, म्हटलं ठीक आहे चालेल, काय विषय नाही. मग आम्ही तिकडून आपापल्या घरी गेलो. घरी गेल्यानंतरून दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी परत माझी काहीतरी वस्तू राहिली होती ना, ह्याचा पोर्टफोलिओ, म्हणजे आम्हाला ते अशी बॅग दिलेली होती अशी चौकनी, ज्याच्यामध्ये आमचे पेपर्स राहायचे. ती बॅग माझ्यासोबत नाही, म्हणजे ती राहून कॉलेजला राहिली होती, मी कॉलेजवरून ह्याला घेऊन आली, रूमला घेऊन आली. मग माझ्याकडे काही हिचा नंबर नव्हता. मी यज्ञेक्षीला फोन लावला, तिला म्हटलं मी यज्ञेक्षीच्या फोनवरून मी फोन उचलला. मी फोन लावला आणि मी आवाज ऐकलाच नाही, कोण बोलतंय कोण नाही. म्हटलं कुठे आहे, म्हणे रूमवर. एकदम याच्यात बापरे, मला किती ओळखतोय किती नाही. आणि आमची तिसऱ्यांदा बोलत असेल हा माझ्याशी, म्हणजे असं कॉलवरती तर पहिल्यांदाच बोलत असतील. मला वाटलं यज्ञेक्षीने उचललाय. मग तेच ना, पण मग तू यज्ञेक्षीच्या हिशोबाने एकदम फ्लो मध्ये बोलायला लागला. कुठे आहे, म्हणे रूमवर. म्हटलं एक काम कर, आत्ताच्या आत्ता त्या कॉर्नरवर ये, मला ते हे दे, पोर्टफोलिओ दे. हे पण हो नाही काय नाही, मी कोण बोलते काय नाही. हा आली. मी बॅग घेऊन खाली, आम्ही यायच्या आधी तरी याला म्हटलं काय ग तू काय करती. ती म्हणे तुझं हे द्यायचं होतं ना पोर्टफोलिओ. हो म्हणे, पण म्हटलं मी तर यज्ञेक्षीला फोन लावला होता. अरे म्हणे ती आंघोळीला गेली होती, मी उचलला होता तिचा फोन. म्हटलं अच्छा असा विषय आहे का. मग ते झालं, मग तो पोर्टफोलिओ घेऊन तिकडे ह्याला गेलो घरी. त्यानंतर थोड्या दिवसांनी आम्ही शिफ्टिंग केली, मी शुभम आणि बाकीचे अजून 1-2 जण होतो आम्ही. पहिले फ्लॅटवरती काकू लोकांमध्ये राहत होते, काकू आहे त्यांच्या फ्लॅटवर राहायचो. मग तिथून एक साधारणतः 15-1 दिवसात आम्ही शिफ्टिंग करून घेतली इकडं.
मग इकडे शिफ्टिंग झाल्यानंतरून एक दिवस भाई मी ह्याला गेलो, जेवायला गेलो बरं का. जेवायला बसलेलो तर असं म्हणजे ताट येणार तेवढ्यात मला यज्ञाक्षीचा नाही ताट आलं होतं, त्यांनी 2 घास खाल्लेले होते आणि यज्ञाक्षीच्या तेवढ्यात म्हणून पटकन या पटकन ये पटकन बाहेर ये पटकन बाहेर ये. बाहेर ये नाही बोल म्हणे कुठे, एकदम घाबरत नाही का. म्हटलं जेवण करतोय इथं, या तुम्ही पण जेवायला. मग ती म्हणे अर्जंट आहे म्हणे, इथं विषय झालाय म्हणे, ते पोरं मागे लागलेत आमच्या. म्हटलं अरे बाप, किस्सा झाला. मी या बाकीच्या पोरांना म्हटलं चला असं असं झालं. ते म्हणे एक काम कर तू ये जा. म्हटलं ठीक आहे चला. आता विषय काय होता, आपल्या गावाकडच्या पोरी म्हणजे नाशिकच्या पोरी काय झालं बिलं तर उगाच म्हणून मी ताट तसंच सोडलं आणि हात न धुतात तसं बाहेर आलो. बाहेर येऊन बघतो तर ह्या आलेल्या फुल हसू राहिले. हा बाहेर ठेवून बघत होतो हे आतमध्ये काय करताय, फुल हसायला लागले. फुल हसत होतो. म्हटलं अरे बावट बिवट झाले काय तुम्ही. म्हटलं एकतर तरी याला कळलं नाही की मी कशी. बाई ह्याच्या जेवत्या ताटावरनं उठलोय म्हटलं मी. आता रडतो. शादी फस करके फस गया यार, अच्छा था खासा था कुवारा. नाही मला नाही पाहिजे. खावंच लागेल. या पोरीला ही खूप घाण सवय. तिला खायचं राहतं सोबत बाकीच्यांनाही खाऊ घालायचं राहतं. मग काय चुकीची गोष्ट आहे का. अरे पण एखाद्याला नसतं खायचं असं मला खाऊ घालायचं. चल पुढे बोल. मग तेवढं झालं तो एक सीन. मग त्यानंतरून आमचं थोडंफार बोलणं चालणं हे झालं रेग्युलर. मग आमचं ठरलं की फिरायला जायचं भाऊ. आमचं नाही ठरलं, ह्यांचं काहीतरी 1 मिनिट ह्यांचं काहीतरी हिजच होतं. आणि जसं की मी बोलली शुभम आणि साक्षी, हा मी यज्ञाक्षी आणि आमच्याबरोबर अजून वरद होतं. ह्याची एक गाडी शुभम साक्षीची एक गाडी आणि एक 2 व्हीलर साक्षीची होती. हा बरोबर, साक्षीची एक 2 व्हीलर होती ऍक्टिवा. मग म्हटलं ठीक. साक्षी माझ्याकडे आली आणि बोलली, म्हणजे आमची ओळख झालेलीच होती तोपर्यंत. मग साक्षी बोलली की संडेला ना आपण ह्याला जाऊ, लोहगडला जाऊ ट्रेकिंगसाठी. म्हटलं यार ट्रेकिंग, आणि मला ट्रेकिंग म्हटलं खूप आवडायचं तेव्हा. मला खूप आवडायचं. मी म्हटलं कसले लोक आहे, जायचं तर कुठे जायचं ट्रेकिंगला. मला आजी 1 दिवस संडेला सुट्टी मिळणार आहे, झोपायला मिळणार आहे, झोपायचं तर ह्यांना सकाळी जायचं ट्रेकिंगला. आणि मला अजिबात ट्रेकिंग आवडत नाही. म्हणजे ते म्हणतात ना की अपोजिट अट्रॅक्ट, तसं झालेलं आहे आमचं. हा एकदम अपोजिट आहे मी एकदम अपोजिट आहे ह्याच्या. पण मी माझ्यासारखं ह्याला करून घेतलं. आता ह्याला पण ट्रेकिंग आवडत नाही. मला आजही आवडती पण काय करणार, जाता येत नाही. जाण्यासाठी कोणी आता थोडस चालला का असा थोडा वरती गेला का थकून जातो. नाही अजूनही जाऊ शकतो मी, पण जाण्यासाठी कोणी नाहीच आहे इथे. आणि आता कामधंदे एवढे लागून गेले की बस. आळशी पण झालाय ते सांग. तुझ्यामुळे आळशी झालोय. मग मी काय बोलली, मी बोलतानाच काय बोलली, मी माझ्यासारखं ह्याला करून घेतलंय. आता कशाला खातोय, एखादा वाटतं मध्ये खावं. आता कशाला खातोय, माझी दे माझं. आता काय खायचंय, प्रेमाने खाऊ घालत होती मगाशी तर तेव्हा नाही, आता हात नाही लागायचं. चुप, आता पुढचं बोलू दे मला. तर मग ते झालं. मग आमचं ठरलं की लोहगडला जायचं आहे ट्रेकिंगला. मग आम्ही निघालो, एका पॉईंटपर्यंत आलो. मग तिथं आमचं ठरलं की साक्षी मला बोलली माझ्या जायचं. म्हणजे ठीक आहे चल, काही इश्यू नाही. मग मी यज्ञाची एका गाडीवरती, हा वरद एका गाडीवरती आणि शुभम आणि साक्षी एका गाडीवरती. जाताना नाही 4 वेळा चाललं, तू उद्देशच्या गाडीवर बस, तू उद्देशच्या गाडीवर बस. यज्ञाक्षी पण 4 वेळा उद्देशच्या गाडीवर बस. अरे पण मला गाडी चालवायची आहे, मला ह्याच गाडीवर बसायचं, काय म्हणणं आहे. यज्ञाक्षी मी गाडी चालवते, तू मागे बस. बरं पहिले मग तिने गाडी घेतली, मग मी मागे बसली. मग तिचं म्हणणं नाही, मग तू एक काम कर, तू उद्देशच्या गाडीवरती बस. साक्षी 4 वेळा उद्देशच्या गाडी मध्ये एक स्टॉप घेतला यांनी सगळ्यांनी एक स्टॉप घेतला जबरदस्ती. काही तिथे फोटोजेनिक काही नव्हतं, काही जबरदस्ती मला ह्याच्या गाडीवरती बसवण्यासाठी. सगळ्यांची मिली बघत होती आणि मला माहितीच नव्हतं. मग त्याचं काय नाही तुला. अरे पण लिटरली म्हणजे ते मूवीचा सीन झाला तो, की सगळ्यांनी मिळून प्लॅनिंग केलेली आहे त्यांनी की मला ह्याच्या गाडीवर बसवायचंच आहे. मग शेवटी बसवलंच.
शेवटी शेवटी तिथे मी म्हटलं नाही आता हे एवढे बोलताच आहे सगळे यार, जाऊ दे 100 वेळा थांबत थांबत चालतील त्याच्यापेक्षा बसा. बसली मी याच्या मागे. मग त्यानंतरून ते हे झालं. मग आम्ही लोहगडला गेलो. लोहगडला जाता जाता मला चांगलं आठवतं हा बरादला घेऊन आहे ना फुल एक टाकीवरती एक हात, टाकीवर एक हात आणि अशी गाडी चालवत होता. फुल इकडे तिकडे, आम्ही खूप पुढे आणि हा खूप मागे असा हळू 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 येत, कारण ह्याला मला त्याच्या मागे बसवायचं होतं. मग मग बसली नाही तर झालं ना. मग त्यानंतरून आम्ही गेलो तिकडं. बाई त्यात एवढे चढ आले नंतरून. काय ग ती गाडी चढता चढणावरती तर ती म्हणजे खूप जुनी गाडी होती त्याच्यामुळे ती चढता चढाना फुल बुंग 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 करत बळच नेली. बरं नेली तिथं लावली वगैरे. वरती हळूहळू ट्रेकिंग चालू झाली. बरं ट्रेकिंग चालू झाली. ये बाई धापा टाकत 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 हळूहळू मला ट्रेकिंग आयुष्यात आवडलीच नाही. फुल लाल टमाट्यासारखी झालेली. हा मी 10 पायऱ्या गेले काय बसून घ्यायची. बसायची नाही अजिबात, एवढं नको एक्झॅजरेट करू. बसली होती नाही ऋषी. नाही, आम्ही लोहगडला गेलो होतो ट्रेकिंगला. वरती गेलो, चलता 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 पूर्ण लाल झाली मी, लाल टमाट्यासारखी लाल, असं सुजलं होतं तोंड. मी फोटो पण आहे माझ्याकडे तसे, फुल तोंड सुजलेलं आहे माझं, लाल झाली एकदम. मग हा वरती जायचा, मला बघायचा, परत खाली यायचा, परत मग मला असं पकडायचा, चल 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 थोडंच थोडं 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 करत करत हा यज्ञेक्षी मी. आणि एक पॉइंट आला, फुल माकडांची टोळी बाई तिथं. ह्याने भाईसाहेबनी कॅमेरा पण आणला होता सोबत. मी कॅमेरा घेऊन आलो होतो फोटोशूटला. फोटोशूटसाठी. मग फुल माकडांची टोळी आली. ते फुल अंगावर उड्या मारायला लागले. काय ग आले. मी असं ते कॅमेऱ्याची बॅग घेतली ना अशी मारून फेकली. ते कॅमेऱ्याची बॅग घेऊन पळून बाई गेले. ते कॅमेऱ्याची बॅग घेऊन डायरेक्ट फरार. कॅमेऱ्याची बॅग घेऊन फरार. बापरे. डायरेक्ट लाईटा लागून गेल्या. फुल लाईटा, फुल म्हणजे प्रॉपर लाईट लागून गेली. आणि ते सगळे टोळीत होते डायरेक्ट. टोळीत एक म्हणजे दोन जण नव्हते, डायरेक्ट टोळी होती. 7-8 जण सगळ्यांनी मिळून बॅग पळवली डायरेक्ट त्यांनी. पळवली. मग एक आम्ही फुल ते काय मारलं ग ऋषी, काठ्या मारून फेकल्या, दगड मारून फेकले. तेव्हा त्यांनी काठी नेली होती, ती काठी मारून फेकली, दगड तेव्हा त्यांनी ती बॅग सोडून दिली. जिथे होती तिथे बरं नशीब घेऊन पळाले नाही तर लॉस. हार्ट अटॅक आला असता याला. मला रडायला माणूस सापडला नसता. कॅमेरा तर माहिती आहे तुम्हाला डायरेक्ट किती महाग वगैरे तो. खतरनाक, डायरेक्ट लिटरली खतरनाक वालं हे झालं होतं. ते झालं. त्यानंतर वरती चढलो बिडलो, मस्त फिरून वगैरे आलो. हां, तर ट्विस्ट असा आहे, आत्ता लोहगडची जी घटना घडली, लोकांचे प्रेम तुटले, त्यांना हे केलं, पण आमचं जुडलं तिथूनच. ज्या लोहगडवरती सध्या लोक ढकलाढुकली करतात त्याच लोहगडवरती आम्हाला आमचं प्रेम भेटलंय. असं काही नाही की एखादी प्लेसचं हे वगैरे होऊ शकतं. प्रत्येकाचा अपवाद असतं प्रत्येक गोष्टींची. जेन्युनली मला लोहगडवरती जाण्याच्या आधीपर्यंत ह्याच्याबद्दल काहीच वाटत नव्हतं. जेन्युनली काहीच म्हणजे काहीच नव्हतं वाटत. ह्यांच्या सगळ्यांच्या मनात काय असतं, मी ठरवलं होतं जर ह्यांच्या कारण हे मला सारखे ह्याच्या मागे बसवायला बोलत होते. मी ठरवलं होतं जर हे कोणी मला असं काय बोललं ना की मी चिडून जाणार, कारण माझ्या मनातच नव्हतं की असं काय हे रिलेशनचं किंवा काहीच नाही, मला काही घेणं देणंच नव्हतं त्या गोष्टीशी. पण जेव्हा आम्ही लोहगड चढायला सुरुवात केली, मग ह्यांनी माझी काळजी घेतली, इतकी काळजी घेतली, पाणी बिणी आणून द्यायचा, सारखं वरती जायचा, त्या पोरांशी पण भेटून म्हणजे कोणालाच वाईट नको वाटायला, त्यांच्याकडे जायचा, त्यांना भेटून यायचा, परत खाली उतरून यायचा, मला आणि यज्ञेक्षीला घेऊन जायचा. आणि यज्ञेक्षी माझ्यासाठी माझ्याबरोबरच फिरत होती, म्हणजे चढत होती. मग कधी कधी ती पण थोडी वरती निघून जायची, मग हा यायचा, परत तिच्याशी पण बोलायचा, मला पण घेऊन जायचा तिकडे, परत जिथे बसलो तिथून वरतून पाणी पण घेऊन यायचा. मग मला वाटलं नाही यार, पोरगा मनाने चांगला आहे. अच्छा आदमी, भला आदमी. हा, अच्छा आहे, भला आहे. आणि मग त्याच्यासोबत तो इन्सिडेंट घडला तेव्हा मला खूपच वाईट वाटलं यार, माझ्यासाठी इथपर्यंत आले हे सगळे लोक. आणि याची जर बॅग गेली असती, कॅमेरा गेला असता तर बस उदास पंकू. काही दिवस यांनी मला भेटला पण नसता, यांनी बघितला नसतं. मग तेवढं झालं. त्यानंतर काय करू हां,
मग आम्ही रिटर्न आलो आम्ही डोसाच्या इथं थांबलो. काहीच नाही खाल्लेलं संध्याकाळपर्यंत. ना तिथे काही भेटलं वडापाव काही. खाल्ले होते आपण फक्त खाली उतरून पण. हा, हम्म. पण काय होतं वडापाव मध्ये? ट्रेकिंग करून आल्यावरती एक एक वडापाव खाल्ला, काय हे होतोय, फरक पडतोय? इतकी भूक लागलेली. मग बघत आम्ही बघत बघत इथे थांबू तिथे थांबू. हा, आणि येताना त्याला म्हटलं आता तू माझ्या मागे बस. ह्याची गेअरची गाडी होती. त्याला म्हटलं तू माझ्या मागे बस, मी गाडी चालवणार. बिंदास आणि बस. दिल्ली बिंदास दिली. मग मला तेव्हा पण वाटलं यार, दिलं यार, असं धगधग झालं अच्छा. मनात, असं धगधग झालं यार, दिली. आणि गाडी लगेच देऊन टाकली, गाडी पण दिली. मग हा माझ्या मागे बसला. फुल आम्ही घाटातून येत होतो तेव्हा. हम्म. हायवे होता तो ह्याचा, आपला लोणावळा हायवे. लोणावळा मुंबई, पुण्यावरून लोणावळा हा, पुणा लोणावळाचा हायवे होता. तो जुनावाला. जुनावाला घाट तर वगैरे होते त्याच्यात, तर त्याच्यामुळे. आणि पूर्ण उतार तर ह्याने देऊन टाकली, पूर्ण घाटात दिली. असं नाही म्हटलं पुढे जाऊन देतो किंवा काय, नाही, तिथेच दिली. म्हटलं दर चालवायचे तर चालव. मग तिकडून आम्ही आकुर्डीला आल्यानंतर डोसा वगैरे खात होतो. मग हिला म्हटलं चल चक्कर मारून येऊ. मग चक्कर मारायला मी तिला अप्पू घरला घेऊन गेलो. गप्पा मारत होतो. मी तिचा हात पकडला आणि गालावर किस केलं. सो आता मी व्लॉग एडिट करत होती आणि तेव्हा माझ्या लक्षात आलेलं आहे की ते खूप 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 मोठं झालेलं आहे व्लॉग. तर म्हणून आम्ही 2 पार्टमध्ये टाकणार आहे. तर आता जिथे व्लॉग कट झालेला आहे तिथून पुढचा व्लॉग सेकंड पार्टमध्ये बघा. इंटरेस्टिंग आहे. सो स्टे ट्यून आणि चेक करा. काय मी ॲक्शन करतोय. येस, बघा. तो तिथून पुढचा व्लॉग नक्की बघा. येस. म्हणजे पार्ट 2 नक्की बघा. आणि तोपर्यंत चॅनलला शेअर Share करा, सबस्क्राईब करा लाईक करा. आणि इन्स्टाला फॉलो पण करा आणि बेल बटन पण हिट करा.